झोपल्यानंतर गाढ झोप आहे, स्वप्न बी नाही तिथे, तर त्यावेळेला जगत नाही काय बाहेर असून काय करतात तिकडे लाख असतील ब्रह्मांड, तुम्हाला कुठे तुमच्या दृष्टीने आहे तर सगळं आहे आणि तुमच्या दृष्टीने नाही तर सगळ्यावर काडी पडली ना. आपल्या तुकोबरायांचं प्रमाण 2 दिवस ऐकता आपण. कहेत कबीरा सुन मोरे गुनिया ए गुणाच्या, हे काय नीट नाही म्हणलं कबीर महाराज, ए गुणाच्या. कहेत कबीरा सुन मोरे गुनिया आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपण मेलो तर दुनिया बी मेली. म्हणजे आपल्यावर जगत अवलंबून आहे. जगताचा आधार तुम्ही, हेच तर निश्चय व्हायला ना आपला. जगताचा आधार केवढे मोठे आहे तुम्ही. श्रीपाद बाबा सांगायचे अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा, तुकोबारे आकाश एवढे. तुम्ही आपण काय पोटाखाली आलो का, फक्त आपल्या लक्षात येत नाही एवढंच. मेटकरी बाबा एक सुंदर प्रक्रिया मांडत असतात बा. तुम्ही या पखवाद्याला पाहिलं, पखवाद्याला बी पाहिलं आणि त्याला व्यापलं, त्याला वृत्तीनं व्यापावं लागतं. मग ती विषय आपल्या जाणीवेमध्ये येते. अंतःकरण वृत्ती पहिली व्यापते. अंतःकरण वृत्ती जड आहे का चैतन्यशील आहे. अंतःकरण देह जड वाटाना आम्हाला, तर अंतःकरण केव्हा जड वाटायचं. देह जड वाटाना अजून आम्हाला, साधक असून आम्हाला अजून देह जड वाटाना. प्राण कधी जड वाटायचा, प्राण जड आहे केव्हा पटायचं, अंतःकरण जड आहे केव्हा पटायचं. मग त्या पदार्थाला ती वृत्ती घेऊन जी जाते ना बाहेर, प्राणावर आपणावर कशावर आडून होऊन जी जाते, तर प्राण सुद्धा जड आहे. चिदाभासा सहित वृत्ती तिथपर्यंत जाते, त्याला व्यापते आणि त्याला व्यापून तिथे थांबते का मागं फिरते, शिल्लक राहते का तेवढीच आहे तुमची वृत्ती. मृदुंगण याला पाहिल्यानंतर वृत्ती शिल्लक आहे ना, तरी बी तुमचं इकडं लक्ष आहे. टाळकरी कसे उभे राहिले, कोण पुढे बसलेले, म्हणजे ती त्याला व्यापून पुन्हा वृत्ती शिल्लक आहे. पुन्हा ह्या मंडपाला पाहून तुमची वृत्ती मंडपाबरोबर गेली का शिल्लक राहिली. संपूर्ण जगताला पाहून तुमची वृत्ती समजा पाहिलं, समजा जगत पाहिलं कुठे, समजा वरळी सीपेसला जर गेला तुम्ही, वरळीला जर गेला तर नेहरू तारांगण, त्याच्यामध्ये ही ब्रह्मांडाचं दर्शन तुम्हाला होतं त्या मायक्रोस्कोपी मधून. आणि तिथे काहीच आकाशगंगा दिसतात. अशा खूप एक आपली जशी आकाशगंगा आहे अंतराळ आकाशामध्ये, अशा अनंत आकाशगंगा आहे. अनंत ब्रह्मांडी ओढ अंतराकाशात. आणि ती ज्याच्या पोटामध्ये तो परमात्मा यशोदेच्या नंदाच्या घरी खेळतोय. केवढं नवल आहे. आणि ती काही नुसतं बोलणं नाही, ती अनुभवून सिद्ध करून दाखवलं. ज्या वेळेला ह्या बाकीच्या गोपाळांनी आरोप केला कृष्णावरती, आईला सांगितलं यशोदामाईला, आई कृष्णाने माती खाली या सवंगड्यांनी त्याला बदनाम करायचं ठरवलं आणि खरंच खाल्ली होती तसं तर त्यांनी माती, बरं का. मग ज्या वेळेला आईनं हातामध्ये काठी घेतली, हाती घेऊन या काठी शिकविते काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी का तू खोड्या नको करू माझे बाबा. ज्या वेळेला हे सगळं पाहिल्यानंतर कृष्ण भगवंतानं आईला सांगितलं, काय सांगितलं, I
बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलूनी गुभांग रचितो अमावली आई गाई नाही खाल्लंय का हो तोंड सांगा ते खायचं किती खोटं बोला माती खाऊन नाही म्हणतो माती खाऊ नका कृष्णाला यशोदा म्हणतो गोडवायचा आई गाई नाही खाली म्या माती मुख पसरवणी दावे मातेला तोंड उघडलं आणि त्याबरोबर अनंत ब्रह्मांडाचं दर्शन मातेला कृष्णाच्या मुखामध्ये झालं विश्वव्यापक कमलापती आई गाई नाही खाली असा हा परमात्मा कसा तोच आहे ते परब्रह्म जे म्हणले ना ते परब्रह्मच इथं हा तोच आहे हा वेगळा नाही येतो आमचा कृष्ण निष्काम तो हा गवळिया करी वाटेवाळे आणतो कृष्ण नवनीत चोरी वाटेवाळे आणतो कृष्ण नवनीत मी मना म्हणल्यावर म्हणायचं आपण वेळे करता लगेच हे करून घेतोय ऍडजस्टमेंट करून घेतोय परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाटावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी काय समजतात भागवताचार्यांचा कृष्ण वेगळा आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे आम्ही त्या कृष्णाची उपासना करतो जो सच्चिदानंद स्वरूप विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असणारा तिने तापांचं निरसन करणारा तो आमचा कृष्ण आहे हा तो इथे काही कार्य करण्याकरता उपाधी धारण केल्याशिवाय ब्रह्म सुद्धा उपाधी धारण केल्याशिवाय कार्य करू शकत नाही म्हणून परब्रह्म येतो परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी म्हणून त्याच्या लीला आहेत आणि आमची कर्म आहेत आमचं थोडंसं मन अनुकूल प्रतिकूल झालं का सुख दुःख आम्हाला निर्माण होतं आणि तुमचं जर तसं जर झालं तर तुमच्या लीला ठरल्याशिवाय राहणार नाही सुखी संतोषाने यावे दुःखी विषादान बजावे लाभाला बन धरावे मना माझी जरी आकाशवर पडो पाय
एक अपरोक्ष आहे. आणि हे आता सांगितलं हे दृढ अपरोक्ष ज्याचं झालंय ना, तो म्हणाल जर हे आकाशावर ज्याचा दृढ अपरोक्ष झालं ना, पूर्ण निश्चय झाला, तो म्हणेन हा जरी हे आकाशवर पडो पाही ब्रह्मगोळ भंगा जाय. लयाची दृश्य पाहताना ज्याला आनंद होतो ना, प्रलयाची दृश्य पाहताना समजायचे आणि ते स्थळ गाठले. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आपण आपलं शरीर बुडून मरताना पाहता आलं पाहिजे. नुसते अष्टसात्विक भावात्विक अवस्था अनुभवली, पण ती थोडीशी विस्ताराला जाऊ दे ना, थोडीशी विस्तारू दे ना जरासं. की अशी काही घटना पाहत असताना काहीच नाही वाटलं पाहिजे, आनंदामध्ये. त्याच्यामध्ये आता तो पूर वाढायला लागलेला आहे, माझं घर बुडायला लागलेले, कुटुंबातले सगळे बुडायला लागलेले, त्याच्याबरोबर ज्याला माझाही दे आता इथपर्यंत पाणी आले, आता थोड्या वेळामध्ये तो बुडणार आहे. कल्पना करायच्या तर अशा कल्पना करा, नाही ती काही बी येड्यावानी कल्पना करते शेख चिल्ली सारख्या. कल्पनेचं स्वरूप बदलायचे, फक्त त्याला काय द्यायचे, त्याला विषय परमात्मा करायचा आहे. ते घालवायच्या भानगडीत नाही पडायचं, ते कधी जाणार आहे नाही. ते कधी प्रारब्ध शेष आहे तोपर्यंत त्या संकल्प विकल्प मनाचं कार्य ते येतच राहणार. त्याचा विषय बदलला तर तुम्हाला त्या उपयुक्त ठरतील. त्याचा विषय परमात्मा. संकल्प विकल्प कल्पना करायच्या, पण परमात्म्याच्याच करायच्या, वारीच्याच करायच्या, वैष्णव मेळाव्याच्या करायच्या, सप्ताहाच्या करायच्या, नर्मदा परिक्रमेच्या करायच्या, तीर्थयात्रेच्या करायच्या, संत संगतीच्या करायच्या. तिथं पार हे मनास पांगुळूनच बसतं. अर्जुना, या मनाचे एक निके, जे देखिल्या गोडीच्या ठाई सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दारी राई. हे त्या मोकारांना असा विचारावा म्हणा, ह्या ओळीचा अर्थ काय. जरी ज्ञानेश्वरी पाठ असेल, पाठ आहे तर परोक्ष ज्ञान आहे, त्याचा अनुभव आहे तर ते अपरोक्ष ज्ञान आहे. आणि ते जर दृढ झालं का दृढ अपरोक्ष. मनाचा निग्रह करायला सुद्धा नाही सांगितलं संतांनी. ते उसळी घेऊन उठल अजून, मग त्याच्याऐवजी एक करा. याची एक चांगली खोड आहे काय, पाहिलेल्या गोष्टी त्यात आहे ते सुखावतं. मग तुम्हाला जे अनुभव सुख दिलेले आहे, स्वरूपाच्या सुखाचा अनुभव जो दिलेला आहे ना महात्म्यांनी, ते वारंवार त्याला देत चला, त्याला त्याची चटक लागू द्या. माझ्या मनाला गोचंद छंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद. वारकरी होऊन पंढरीला यावं का पंढरीला येऊन वारकरी व्हावं. होय होय वारकरी,
लक्षणाने वारकरी झाला नाही. तुका म्हणे लक्ष लक्षून अंतरी आणि तोची वार करी. पंढरीचा अंतःकरणामधून ते ज्ञान बाहेरून आत नाही, आतून बाहेर आलं पाहिजे. आत आहे ते प्रत्यक्ष, ते आतून बाहेर आलं पाहिजे. म्हणून अंतरी ज्ञान भावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मी जोडे ऐसे किया ती. म्हणून कर्माने मोक्ष नाही. ज्ञान कर्माने जोडेल अजिबात नाही. मग मोक्ष कसा? ज्ञाने मिळेल तर मोक्ष नाही, पण कर्माने मोक्ष जोडत नाही असं बी नाही. गीतेने सांगितलं की कर्मशः मुक्ती मिळेल कर्माने. मोक्षाचा बी कर्माचे मोक्षाचा संबंध प्रत्यक्ष नाही, पण क्रमाने सत्कर्म करता करता निष्कामतेने ती सत्कर्म जर केली तर मग श्री गुरु भेटेल मालिकेतला, अशा पद्धतीची मालिका, आणि त्याला तो बोध भेटेल. तुम्हाला वाटतं, तुम्हाला स्मृती नाही या देहाला आल्यानंतरची, काय माझे कोणतं पुण्य नाही, कसं काय पुण्य नाही, काय नाही, काहीच पुण्य नसताना आणि श्रीपाद बाबांनी संत आम्हाला कसे भेटले ध्यानात ठेवा. आणि जरी नसलं तरी तुम्हाला सांगतो तसं तर पाहिजेच, त्याशिवाय भेटच नाही. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी जरी का असेल गाठी तरी चातुळे भेटी अशा हरिप्रियांची. पण कदाचित नसेल एखाद्याकडे पुण्य. विचारसागरमध्ये कृतोपासक आणि अकृतोपासक असे भक्ताचे दोन प्रकार सांगितले. ज्यांनी निष्काम कर्म करून मलदोष घालवला, निष्काम उपासना करून विक्षेप घालवला, आवरण दोष सद्गुरूकडून घालवला, सद्गुरूकडून साधन घेऊन कारण घेऊन कारण आणि कारणासह स्थूल सूक्ष्म याची निवृत्ती केली, चारी देहांचं निरसन केलं, चौदेहाची तुटली दोरी म्हणी चोख्याची महारी. आता पहा बर का, इथे ज्या वेळेला निष्काम कर्म केलं, मलदोष घालवला, निष्काम उपासनेनं काय केलं, विक्षेप घालवला, सद्गुरु कृपेने त्या ज्ञानाने आवरण दोष घालवला. त्याच्या पुढची साधन 11 साधनांचा विषय चालला आपला. मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. विवेक म्हणजे काय? अनुभवयुक्त अर्थ सांगतो. आता मी तुमच्याशी अतिशय एकाग्रतेने बोलतोय, माझं चित्त इतरत्र नाही कुठेच. तुमच्याकडे पाहतोय तरी तुमच्याकडे वृत्ती नाहीये, डोळे आहेत नुसती, कुठेच वृत्ती तिथे जडलेली आहे. परंतु वरून काही जर त्या क्षणाला जर डोक्यात वरून पडणार असेल तर त्या क्षणात मी बाजूला झालेला असेल, याला विवेक म्हणतात. पर का अनुभवातलं सांगितलं. आता व्याख्येकडे जाऊ. सर्वांगाला डोळा फुटण्याची अवस्था आहे विवेक म्हणजे. सर्वांगाला डोळं, कान डोळ्याचं काम करू लागतात, डोळे कानाची, ही इंद्रिय परस्पराची कामं करू लागतात. विवेक निर्माण झाल्यावर तरी गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा दुनिया. बुद्धीवरचा मळच घालवायचा आहे का परमात्म्याची प्राप्ती करायची. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी काय केलं? फेडीला बुद्धीचा होम, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. मग विक्षेप, आवरण, त्याच्यानंतर ते घालवण्याचे उपाय झाले. मग श्रवण, मनन, निधिध्यास. नाही हे राहिलं ना, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, ही 3 आणि ही 4 7. आता विवेक म्हणजे काय? सारासार, नित्यानित्य, शाश्वत अशाश्वत, खरं खोटं, हा निवाडाची बुद्धी करते, जी वृत्ती करते. काल बुद्धीचे 3 प्रकार सांगितले. आपल्याकडे त्याच्यातली कोणती आहे बघा. एक बुद्धी, दुसरी मती आणि पुढे प्रज्ञा. सांगा मला, प्रज्ञेपर्यंत आपली वृत्ती कोणाची गेली? लय शिकस्त मतीपर्यंत गेली असेल, श्रीमतीपर्यंत. तिला श्रीमती म्हणतात, तिच्या पुढे जातच नाही आमची श्रीमतीच्या पुढे. प्रज्ञेवर कधी जाणार? प्रज्ञेचं ज्ञान स्वयं ज्ञान आहे, तिथे वृत्ती नाही. आता कधी आपली बुद्धी, प्रज्ञा कधी गाठणार आपली बुद्धी? सब घोडे 12% अधिकाराची गरज नाही. महात्म्याने अधिकार पाहिला नाही असं तुम्हाला वाटतं म्हणायचंय का? अरे त्यांच्या सामर्थ्यानं तुम्हाला स्वरूपाचा साक्षात्कार करून दिला. अष्टसात्विक भाव झाले.
पण तुम्ही अधिकार संपन्न झालेला नाही हे त्यांना माहितीये, म्हणून प्रबोधाच्या माध्यमामधून तुम्हाला श्रमसाधन दिले. आहे का लक्षामध्ये? श्रमदम साधन दिले. नाही तर कशाला दिलं असतं श्रमदम साधन? इंद्रिय निग्रह मनोनिग्रह करायला कशाला दिलं असतं? स्वसामर्थ्यानं तिथपर्यंत घेऊन गेले. पण आता तुमचं तुम्हाला जाता यावा, कधी जाता यावा, अखंड व्हावा याच्याकरताची गोष्ट आहे. तात्पुरतं नाही, रात्रीच विषय झाला. तात्पुरतं नाही, आणि तात्पुरत्याला ते ब्रह्मज्ञान म्हणतच नाही. अखंड सदा झालेला असेल ना तर सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा 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 नाम घोष करू हरी करू हरिकथा किंवा अखंड अशी शब्दशास्त्रात आले. आपल्याला झालेलं ज्ञान पाण्यावर मारलेले रेषे एवढंच. प्रज्ञेकडे जात नाही. प्रज्ञेकडे तोच जाईल ज्याच्यामध्ये विवेक निर्माण झाला. पाण्यावर मारलेली रेष किती वेळ टिके? मातीवर जर मारली तर तिकडून रहदारी नसेल तर बरेच दिवस टिकेल, 2-4 दिवस. आणि दगडावर जर वज्रलेप, दीड अपरोक्ष कशाला म्हणतात? दगडावर मारलेली रेष, पाण्यावर मारलेली आहे. अनुभव आलाय सद्गुरु कृपेनं, पण पाण्यावर मारलेल्या रेषेसारखा आलेला आहे. विठ्ठल वासुदेवाच्या माध्यमामधून धन्य जगी तोची स्वतंत्र स्थिती आहे. त्याला संप्रदाय लागतो कळायला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, पकवादाचे छंदे नाही, आपुलिया छंदे. टाळ्या वाजवायचं जे येते त्या टाळ्या वाजवणं असा अवस्था झालेल्याच्या बाजूनी तालात आहे काय? तालात आहे, पण आपुलिया छंदे त्याच्या छंदात नाचे काळी त्या प्रेमामध्ये अंग धरली लोटी. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरी. वारकऱ्याचं सोंग घेतलेलं कातड, वाघाचं कातड पांघरलेले कोले, आणि राजकारण्यांच्या लादी लागलेले बुवा. गुरुवर्य वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांना बोलवलं घोटीमध्ये. दसऱ्याचं सप्ताह अजूनही चालतो. हे खोटे आहे म्हणून सांगा. हे जे अंगात आणणे इथे चालतं आमच्या गावामध्ये.
खोटे म्हणून सांगा. बाबांना माहिती होतं, बाबा स्टँडला त्या दुपारपासूनच बसले. एस टीतून उतरले मामासाहेब, गेले दर्शन घेतलं, परिचय दिला. तुमचे सतत श्रवण करतो मी आळंदी पंढरपूरला, जिथे मिळेल तिथे. तर तुमच्याकडे मी चला चहा घ्यायला. तर म्हणले मी चहा पित नाही, चहा कॉफी काही घेत नव्हते मामासाहेब. दूध घेतो पण ते जर कुठे जर पिशवीचं वगैरे असं कोणतं घेत नाही, जर्शीचं वगैरे. म्हशीचं जरी असलं तरी पण गॅरंटेड जर कोणी जर म्हणलं की बा आमच्याकडे आमच्या घरचं आहे म्हशीचं आहे तर मग घेतात. म्हणले चला मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. तिथे दूध होतपर्यंत बाबांनी त्यांना सांगितलं, पहा हे जे प्रस्तावनेमध्ये अष्टसात्विक भावाचं ज्ञानेश्वरीत तुम्ही वर्णन केलं, हे खरं आहे का? बाबा म्हणले श्रीपाद. म्हणजे बघ खरं आहे का, म्हणजे त्याच्याशिवाय लिहिले का? नाही नाही हे खोटे सांगायकरता तुम्हाला आज बोलवले, कोणचं देणं कधी लागत नाही. मी मामासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही सत्यच बोलणार, कोणाच्या म्हणण्यावर चालणार नाही. संध्याकाळी तिथे आपण घेतला होता, नाचे टाळी पेटीन प्रेमी अंग धरली होती आणि मामासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं. दुसरी गोष्ट, प्रति तुकोबाराय म्हणून ज्यांना कोंडाजी बाबा डेऱ्यांना आपल्याकडे महाराष्ट्रभर ओळखलं जायचं, आमच्या बगाडवाडीमध्ये त्यांना आणलं हे खोटे असं सांगायला. महात्मा कधीही खोटं बोलत नाही. भानावर येतो टायमाच्या दृष्टीने. तुम्हाला काही नाही म्हणत, विठाल विठाल. तिथे कोंडाजी बाबांनी सांगितलं स्पष्टपणे वाडीमध्ये की ते करतात ते शास्त्रसिद्ध परमार्थ आहे, प्रेमावस्था आहे. तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही तर करू नका, नावं ठेवू नका. महात्मा आहे, खोटं नाही बोलला. तरी तो आपण सुद्धा युक्तीनं पटवून दिलं पाहिजे लोकांना. बहिरवाडीला पहिल्यांदा आम्ही गेलो, तिथे जुनी माळकरी 10-12 जण वयस्कर माणसं होती, कोंडाजी बाबांची माळकरी. विषय ऐकल्यानंतर बसली जवळ, कीर्तन झाल्यानंतर म्हणले आम्हाला हे पटलं, तुम्ही शास्त्राच्या आधारे बोलले, प्रेमावस्था आहे, सगळं बरोबर आहे, आमच्या कोंडाजी बाबांच्या माळ आहे. मग त्यांनी आम्हाला हे का नाही सांगितलं? त्यांना माहित नव्हतं का प्रश्न करणारा किती चतुर आहे पहा. येड्या मापासारखं उत्तर नाही द्यायचं. त्यांची श्रद्धा न फोडता, श्रद्धा शापित त्यांची जागेवर ठेवून मार्गदर्शन करायला शिकायचं. अजिबात त्यांच्या श्रद्धेला धक्का नाही लावून द्यायचा. मी त्यांना म्हटलं, हो कोण म्हणतो त्यांना अनुभव नव्हता? मी त्यांची 10-12 कीर्तनं ऐकलेली आहेत. मी जास्त भाग्यवान नाही, तेवढं ऐकायला नाही भेटलं. परंतु त्यांची कीर्तनात प्रेमावस्था होत नव्हती का एवढं मला सांगा. त्या 10-12 जणांनी मी सांगितलं, हो बाबांचा स्वभाव चालायचा, गदगदून यायचं त्यांना. मग त्यांना अनुभव होताच त्याचा. मग त्या आम्हाला का नाही मिळालं ते तुमचा विचार तुम्ही करा, तुम्हाला का नाही मिळालं, पण त्यांच्याकडे होतं का नाही बघा म्हणून. पण कदाचित बनलं तुम्हाला याच्यामुळे नसेल मिळालं. आता आमच्यामध्ये सगळ्यांना तो अनुग्रहाची अवस्था होते, पण त्यांना दुसऱ्याला सांगायचा तो एक अधिकार द्यावा लागतो परंपरेनं, त्यांच्या सद्गुरूंनी. आणि कदाचित साधूबाबाकडून त्यांना तो अधिकार दिला गेला नसल आणि लोक माळा घालायला येत असतील म्हणून ती रामकृष्ण हरी सांगत असेल. त्या विचार पटला त्यांना, त्या